नागपुर शहर का स्वरूप अब तेजी से बदल रहा है और पिछले कुछ वर्षों में शहर ने विकास की दिशा में उल्लेखनीय प्रगति की है। सरकार और जनप्रतिनिधियों के संयुक्त प्रयासों से योजनाओं का लाभ सीधे आम जनता तक पहुंचाया जा रहा है। लगभग 50 वर्षों तक अपेक्षित विकास से वंचित रहे नागपुर को 2014 के बाद नई पहचान मिली है। फडणवीस सरकार के नेतृत्व में मेट्रो रेल परियोजना, समृद्धि महामार्ग, फ्लाईओवर, सुदृढ़ सड़क नेटवर्क, आईटी पार्क और औद्योगिक क्षेत्र का विकास हुआ है। इसके चलते नागपुर मेट्रो सिटी और स्मार्ट सिटी के रूप में तेजी से उभर रहा है। रोजगार के अवसर बढ़े हैं और आज नागपुर देश के प्रमुख शहरों में शामिल हो चुका है। नाही, नागपूर महानगरपालिकेची निवडणूक असो की विधानसभेची असो की लोकसभेची असो, आम्ही जनतेपाशी आम्ही विकासाचे आमचे कामं घेऊन जातो। कारण आपल्या सगळ्याला माहित आहे का नागपूर शहराचे चित्र बदलण्याचे काम आमच्या दोन्ही नेतृत्वाने आणि गडकरी साहेब आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे। 50 वर्ष काँग्रेसवाल्यांनी नागपूर शहर अंधकारमय ठेवला। 50 वर्षामध्ये कसल्याही प्रकारचे प्रोजेक्ट नागपूर शहरामध्ये आणलं, कसल्याही प्रकारचे कामही सुद्धा झाले नाही। परंतु जेव्हा 2014 ते केंद्र आणि राज्यामध्ये सरकार आल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले, गडकरी साहेब केंद्रामध्ये मंत्री झाल्यानंतर इतक्या झपाट्याने या नागपूर शहराचे चित्र बदललं। नागपूर शहराच्या चारही दिशेने तुम्ही कोणत्याही भागामध्ये अगर गेलात तर सगळीकडे तुम्हाला डेव्हलपमेंटचे कामं असतील, सिमेंट रोड असतील, अनेक प्रोजेक्ट असतील, मेट्रो असतील, ओव्हरब्रिज असतील, अंडरब्रिज असतील, अशा प्रकारची अनेक कामं आमच्या नेतृत्वाने केल्या आहे आणि त्यामुळे हे जनतेला दिसतंय, जनतेच्या समोर आहे, जनतेला हे दिसते आहे आणि म्हणून निवडणूक कोणतीही असो आम्ही हे विकासाचे कामं घेऊनच जनतेच्या समोर जातो। काँग्रेसवाल्यापाशी कसल्याही प्रकारचं बोलण्यालायकचं काहीच राहिलेलं नाही। ते आरोप प्रत्यारोप, हे झालं तर हे काऊन नाही झालं, हे तसं झालं तर असं काऊन नाही झालं, याच्याशिवाय त्यांच्यापाशी दुसरं काहीच या ठिकाणी नाही आहे। आणि म्हणून तुम्ही पाहिलं असेल नागपूर शहरात बी आम्ही काँग्रेसच्या पंठ्याबोर केला आहे आणि पूर्व नागपूरमध्ये तर आम्ही काँग्रेसचा विषय संपवलेला आहे। कारण पूर्व नागपूरमध्ये बी काँग्रेसने 50 वर्ष राज्य केलं आणि 50 वर्षामध्ये पूर्व नागपूरमध्ये एखादं तरी सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल, एखादं तरी प्रोजेक्ट त्यांनी आणलं का? नाही तर मी दाव्यानं सांगतो का, मी आमचे नेते गडकरी साहेब आणि फडणवीस साहेबांच्या माध्यमातून नागपूर शहरात सगळ्यात जास्त आम्ही प्रोजेक्ट पूर्व नागपूरमध्ये आणले, सगळ्यात जास्त डेव्हलपमेंट आमच्या पूर्व नागपूरमध्ये आलं। अनेक ओव्हरब्रिज आमच्या नागपूर शहरामध्ये सगळ्यात जास्त ओव्हरब्रिज आमच्या पूर्व नागपूरमध्ये आहे, मेट्रो आमच्या पूर्व नागपूरमध्ये आले, आरटीओ आमच्या इथं आले, असे अनेक सिम्बॉसिक आलं, नरसिंह कॉलेज आलं, असे अनेक प्रकारचे प्रोजेक्ट आम्ही आपल्या नागपूर शहरात मध्ये बी आलेलं आहे, पूर्व नागपूरमध्ये बी आलेलं आहे आणि त्यामुळे आम्ही विकासाचाच मुद्दा घेऊन आम्ही जनतेच्या समोर जातो आणि आम्ही पूर्व नागपूर हा टँकर मुक्त केला आहे। 2-4% राहिलं असेल तर राहिलं असेल, लेकिन आम्ही पूर्व नागपूर हा टँकर मुक्त केला आहे। काँग्रेसने 50 वर्षामध्ये तेही करून नाही दाखवलं, तेही सुद्धा आम्ही केलं आहे आणि म्हणून आता काँग्रेस आमच्या पूर्व नागपूरमध्ये टोटली खतम झाली आहे। हे আপনার হনো কামত लगाओ आज ये कॉल करो 1-800-313-1212 लो।